नमस्कार. आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज आणि ही आहे अकलूजमधील मोठी बातमी. अकलूज यशवंतनगर शहरात खळबळ उडवून देणाऱ्या 5,45,000 रुपयांच्या चोरी प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. अकलूज पोलिसांनी गुजरात राज्यातून 3 सराईत चोरट्यांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे. याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील BS कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयातून 26 डिसेंबर रोजी रात्री 1 ते सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान ऑफिसच्या ड्रॉवरमधील 5,45,000 रुपये रोख रक्कम चोरीस गेली होती. या प्रकरणी फिर्यादी आनंद हनुमंतराव भोसले यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी मिळालेल्या CCTV फुटेजमध्ये एक संशयास्पद 4-चाकी वाहन दिसून आले. वाहन क्रमांक, संशयितांचे फुटेज हे संपूर्ण फुटेज देशभरातील विविध पोलीस WhatsApp ग्रुपवर पाठवण्यात आले. याच दरम्यान गुजरात राज्यातील सापुतारा पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी दरम्यान हेच वाहन आणि 3 संशयित आढळून आले. त्यानंतर अकलूज पोलिसांच्या तपास पथकाने त्वरित सापुतारा येथे जाऊन तिघांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिलभाई रेवाभाई भांभोरे वय 27, मिथुनभाई रेवाभाई भांभोरे वय 34, वकील तेजसिंग भांभोरे वय 32, सर्व दाहोद जिल्हा गुजरात. तपासादरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली असून 5,45,000 रुपयांपैकी 5,13,180 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी हुंडाई क्रेटा कार, 3 मोबाईल फोन, लोखंडी कटावणी, लोखंडी पक्कड, काळ्या रंगाची बॅग असा एकूण 20,36,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींनी सांगोला पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचीही कबुली दिली असून त्या प्रकरणातील चांदीचे दागिने देखील हस्तगत करण्यात आले आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम आणि त्यांच्या पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम हे करत असून अकलूज पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही होती अकलूजमधील मोठी बातमी. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. 26/12/2025 रोजी फिर्यादी आनंद भोसले यांचे हे व्यावसायिक आहेत. यांच्या यशवंतनगर येथील कार्यालयामधून पैशाची चोरी झाली होती. त्या चोरीचा अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. सदर चोरीचा तपास अकलूज पोलीस ठाण्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम आणि तपास पथक करत असताना घटनेच्या ठिकाणी काही CCTV फुटेज मिळून आले होते. सदर CCTV फुटेज जे आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातील पोलिसांचे जे क्राईम ग्रुप आहेत त्या क्राईम ग्रुपवरती शेअर केले होते. त्याप्रमाणे सापुतारा पोलीस ठाणे गुजरात या ठिकाणच्या पोलिसांना नाकाबंदी दरम्यान काही संशयित मिळून आले आणि त्या फुटेजच्या वर्णनाशी त्या संशयितांचं वर्णन जुळत असल्याने त्या बाबतीत सापुतारा पोलीस ठाणे यांनी अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी माहिती दिली होती. सदरची अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर आणि संशयित सापुतारा पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्या बाबतीत माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री अतुल कुलकर्णी सर व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर यांना याबाबत माहिती दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे अकलूज पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक कदम आणि तपास पथक यांना लागलीच सापुतारा पोलीस ठाणे या ठिकाणी रवाना करण्यात आले होते. त्या ठिकाणी सापुतारा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताकडे अकलूज पोलीस ठाणे तपास पथकाने तपास केला असता आणि चौकशी केली असता त्यांनी अकलूज पोलीस ठाणे यशवंतनगर या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आणि सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली क्रेटा कार आणि चोरीस गेलेली रक्कम ही हजर केली. त्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेऊन अकलूज पोलीस ठाणे या ठिकाणी आणून अटक करून त्यांची माननीय न्यायालयाकडे 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करून घेण्यात आली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास करता या आरोपींनी सांगोला पोलीस ठाणे या ठिकाणी अशाच प्रकारे चोरी केल्याचे कबुली दिलेले आहे. आरोपी हे सराईत आहेत आणि यांच्याकडे अधिक तपास करून
सोलापूर शहरातील सोलापूर जिल्ह्यामधील इतर चोऱ्या काही केल्या आहेत का याबाबत अकलूज पोलीस ठाणे तपास करत आहे. सर नेमका हा गुन्हा कधी घडला होता आणि ह्या गुन्ह्याचा तपास तुम्ही कधी चालू केला, हे सविस्तर अजून काय या संबंधित बोलचाल? हा गुन्हा 26 तारखेला म्हणजे 26 तारखेच्या पहाटे हा गुन्हा घडलेला होता. या बाबतीत जे व्यावसायिक आहेत व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामधून काही कॅश रोजची प्राप्त झाली होती आणि त्यांनी ती जी कॅश जी आहे ती त्यांच्या ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये ठेवली होती. 26 तारखेच्या पहाटे हा गुन्हा घडलेला होता आणि अकलूज पोलीस ठाणे ह्या गुन्ह्याची उकल करायला 4 दिवसात यशस्वी झालेले आहेत आरोपी. आणि या गुन्ह्याची आणि सांगोला पोलीस स्टेशनकडचा एक गुन्हा निष्पन्न होते प्रायमरी तपासामध्ये. या आरोपींच्याकडून अधिक गुन्ह्याचा शोध लागण्याचा तपास लागण्याची शक्यता आहे. सदरच्या आरोपींची नावं काय आहेत आणि त्यांचे रहिवासी कुठले आहेत? सध्या अकलूज पोलीस ठाणे यांच्याकडील ताब्यात असणाऱ्या आरोपींची नावे आहेत अनिलभाई रेवाभाई भांबोर, दुसरा आहे मिथुनभाई रेवाभाई भांबोर आणि तिसरा आहे वकील तेजसिंग भांबोर. हे जे सर्व जे राहणार आहेत हे जिल्हा दाहोद गुजरात या राज्यातील आहेत सर्व राहणार. आणि या आरोपींच्यावरती गुजरातमध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. गुजरातमध्ये पळून जाण्याच्या उद्देशाने गेले का तिथं काय गुन्हा करण्याचा त्यांचा उद्देश होता असं काय निष्पन्न झालं? सापुतारा पोलिसांना सदरचे आरोपी हे नाकाबंदी दरम्यान मिळून आलेले आहेत आणि त्यांचं CCTVमधील फुटेजशी वर्णन मिळतं जुळतं असल्यामुळे त्यांनी अकलूज पोलीस ठाणे आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांना कळवले होतं. न्यायालयात हजर करण्यात आला आहे का काय शिक्षा? आरोपींना माननीय न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे. मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे माननीय न्यायालयाने सदर आरोपींची 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.